गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सर कुठला टॉपिक चालू आहे रे? आयोनिक इक्विलिब्रिया. लेक्चर 3 नंबरचं चालू आहे. नेहमीप्रमाणे इथे यायच्या अगोदर पहिले 2 व्हिडिओ बघायचे, मग इथपर्यंत पोहोचायचं, तर तुम्हाला आजचं समजणार आहे. आतापर्यंत आपण काय कव्हर केलं तर मागच्या 2 लेक्चरमध्ये टॉपिकचा इंट्रो होता. ॲसिड काय, बेस काय मला कळालं. डीओडी म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन मला समजलं ना? अरे समजलं का? हां. त्याच्यानंतर मी काय बघितलं, अल्फा म्हणजे डीओडी झाला. त्याच्यानंतर आपण मला वाटतं काय कव्हर केलं तर 3 थेरीज होत्या. कुठली पहिली थेरी? आरएनएस थेरी. दुसरी ब्रॉन्स्टेड लोरी. हां. तिसरी लेविस थेरी होती. 3 थेरी झाल्या. परत काय बघितलं, कोणता पॉईंट होता पुढचा त्याच्या? आयोनिक सॉरी हां मोठ्याने सांगा कोणता पॉईंट होता? ओके. डिसोसिएशन कॉन्स्टंट बघितले. मला त्याचे दोघांचे पण फॉर्म्युले सांगा. 2 डिसोसिएशन कॉन्स्टंट होते ना, मी दोन्हीसाठी पण काय शोधलेलं? अल्फा शोधलेला. आठवते का सगळ्यांना? बरोबर की नाही? अल्फा पहिला पॉईंट काय होता? पहिला फॉर्म्युला काय होता माझ्याकडे अल्फाचा? अल्फा इज इक्वल टू, मला पहिल्यांदा विक ॲसिडचा सांगा. डब्ल्यू ए करतो इकडे. विक ॲसिडचा काय होता फॉर्म्युला? हां काय होता? स्क्वेअर रूट ऑफ के ए इंटू व्ही. हाच और मी कसा लिहितो तो यालाच मी अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के ए अपॉन सी. व्हॉल्यूम आणि सी मी काल शिकवलं, इन्व्हर्सली असते रिलेशन त्यांचं. हा कशाचा झाला? विक ॲसिडचा. सेम तसं विक बेसचा माझ्याकडे कोणता होता? विक बेससाठी बाकी सगळं सेम. अल्फा के एच्या जागी काय टाकायचं? के बी टाकायचं फक्त. के बी अपॉन काय रे? किंवा इंटू व्ही. सेम काय होणार? अल्फा इज इक्वल टू के बी अपॉन व्ही. आठवतंय का? के एन के बी काय होते तिथं? व्हॉट इज के एन के बी? काय होतं? के बी अपॉन सॉरी व्ही लिहिलं का मी इथं? सी पाहिजे होतं ना. ठीक आहे, के बी अपॉन सी झालं. आता मला पटकन सांगा इथे के आणि के बी काय होते? डिसोसिएशन कॉन्स्टंट होते. हे तर क्लिअर होतं सगळ्यांना. आता पुढं काय करायचं आहे? मी नवीन पॉईंट बघणार आजच्या लेक्चरचा. हेडिंग दे तिथं पटकन. तर ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे रे? ऑटो म्हणजे काय म्हणतो मी रे? ऑटोचा अर्थ काय? ऑटोमॅटिक. म्हणजे फॉर एक्झाम्पल जी गोष्ट स्वतःची स्वतः होते त्याला मी ऑटोमॅटिक म्हणतो का नाही? ऑटोमॅटिक म्हणजे कळतं मला, म्हणजे मला काय एनर्जी न देता मी रिॲक्शन देतोय, म्हणजे याचा अर्थ मी ऑटोमॅटिक ऑटो आयोनायझेशन करतोय. मग एक सिंपल एक काम करतो मी. तो छोटासा बिकर घेतो. एक काम करूया, या बिकरमध्ये समजा मी थोडंसं पाणी घेतलं. पण पाणी कसं घ्यायचं? प्युअर घ्यायचं. प्युअर पाणी घेतले. आता पाण्याचा फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे? काय फॉर्म्युला होता सांगा पटकन पाण्याचा? H2O होता. बरं, ह्याच्यामध्ये फक्त H2O एकच असेल का मॉलिक्यूल? किती असतील रे? खूप सारे असतील. मग एक काम करतो मी इथं एक 2-3 मॉलिक्यूल दाखवण्यासाठी लिहितो बघा रे. H2O एक गोल काढतो छोटासा. शेजारी असेल समजा दुसरा H2O असेल, इथं असेल तिसरा असेल तुमचा H2O असेल. आता तिघं जवळ आले. खूप सारे आपण पकडतो पण तिघं पकडले ना मी. आता तुम्ही मला सांगा, जर या पाण्याला मी ह्याच्यातून बाहेर काढलं, इथं घेतलं समजा, त्याचा फॉर्म्युला कसा होता? HOH होता. आठवते का सगळ्यांना? ओके. आता तिघांमध्ये जो बॉन्ड दिसतोय मला, हा जो ऑक्सिजन आहे तो काय करतो रे? ह्या तिघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे सगळ्यात जास्त? कोण आहे सांगा बरं पटकन? ओके. ऑक्सिजन गप्प असेल का? ऑक्सिजन काय करतो? त्या हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला लागलाय. म्हणजे टेन्शन कोणाचं वाढलं? हायड्रोजनचं वाढलं. हायड्रोजनवर चार्ज कोणता आला? अरे ओढतोय म्हणजे कोणता आला इकडं? हा चार्ज झाला तुमचा हां डेल्टा प्लस झाला. सेम तसं ऑक्सिजनवरती कोणता आला रे? मायनस आला. म्हणजे चान्स आहे की नाही रस्सीखेचचा? आणि जर असं तयार होत असेल याचा अर्थ एकाच दिसतोय, खूप साऱ्यांमध्ये हा चार्ज तयार झाला. आणि हा काय करतो? शेजारच्याला पकडायला जातो. आता तेच मला बघायचं आहे. म्हणजे मी काय करतो बघा, याच्यामध्ये एक सिंपल एक काम करायचं बघा इथं. तर सगळ्यात पहिले तर मला काय माहिती आहे बघा रे, प्युअर वॉटर काय करतं रे? प्युअर वॉटर स्लाइटली डिसोसिएट इंटू देअर आयन्स करतो मी इथं. मला फॉर्म्युला सांगा पाण्याचा काय आहे तुमच्याकडे रे? काय होता बघा? H2O होता. हा लिक्विडमध्ये होता. त्याच्या शेजारी कोण असेल? कोण असेल सांगा पटकन? पाणीच असेल का? मी दुसरं काय घेतलंय रे? पाणीच घेतोय ना. मग शेजारी पण मी समजा पाणी घेतलं, H2O घेतलं, हे पण लिक्विड फॉर्ममध्ये असेल. आता इथं काय करायचं आहे रे? यांचे जे तुकडे होतात, आता तुकडे कसे होणार? दोघं पण सेमच आहेत ते. आपण काय करतोय? ॲसिड बेसिस सारखं बघतोय. मग एकानं कोणीतर H+ सोडला पाहिजे ना.
आणि दुसऱ्यानं काय केलं पाहिजे, H+ तो घेतला पाहिजे. मग इथे सिम्पली मी काय करतो बघा, समजा यानं त्याचा H+ सोडला, हा H+ कुठं जाणार, त्याच्याकडे गेला, म्हणजे तिकडं काय तयार झालं, H3O+ झालं आणि इकडं मागं शिल्लक काय राहिलं बघा बरं, हा OH- राहील. म्हणजे काय झालं बघा, यानं काय केलं, स्वतः एक प्रोटॉन शेजारचा घेतला, H3O+ झाला, आयन तयार केला ना एक, ओके. आणि इथं मागं शिल्लक काय राहिलं, OH- शिल्लक राहिलं. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. म्हणजे मी काय करतो इथं, या दोघांचं डिसोसिएशन केलं, कळतंय का, ओके. आता पुढं मला काय करायचं याच्यानंतर पुढं, तर एक काम करतो, याचं मला समजा डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहायचं आहे. मी कसं लिहिणार बघा खाली, नाव डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर अबो रिॲक्शन मी ॲसिडसाठी घेतो, Kn दाखवतो त्याला. आपण कसं लिहितो तो काल रे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट काय करायचो, ह्या दोघांचा काय घ्यायचो रे, आठवते का, कॉन्सन्ट्रेशन ऑफ, हे काय आहे मोठ्याने, हे काय सांगा पटकन, प्रोडक्ट, त्याच्या खाली काय लिहायचं, रिॲक्टंट लिहायचं. म्हणजे काय झालं, प्रोडक्ट काय आहे तुमच्याकडे बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इंटू काय रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ शेजारी कोण आहे त्याच्या, OH- आहे. डिवाइड कशानं करायचं त्याला, डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन कशाचं, ह्या दोघांचं, दोघं म्हणजे कोण, शेजारला फक्त. हां, पहिला झाला H2O, दुसरा पण झाला H2O, कळतंय का सगळ्यांना, आणि समजतंय का, ओके. आता पुढे एक काम करतो मी, हे कुठं तिथं सेम टर्म दिसतात का दोन कोणत्या, कोण सेम आहे बघा तिथं, ओके. आणि या दोघांमध्ये साईन कोणता इथं खाली, मल्टिप्लायचं आहे. मग एक काम करतो मी, पुढं काय लिहायचं बघा इथं त्याच्या समोरच, तर Ka = बाकी सगळं सेम ठेवा, H3O+ मी सेम ठेवला, H3O+, त्याच्या शेजारी काय आहे बघा बरं, काय लिहिलता, OH- मी तसाच लिहिला, OH-. आता त्याला डिवाइड मी कशानं केलं तर, 2 H2O होते, पण दोघांमध्ये जर साईन मल्टिप्लायच असेल, याचा अर्थ काय रे, H2O काय झाला इथं रे, स्क्वेअर झाला, कळतंय का. आणि महत्त्वाचं म्हणजे हे भागिलीकडे आल्यानंतर काय होणार, गोंधळ, म्हणजे काय झालं, Ka इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O² झालं, इज इक्वल टू काय रे, H3O+ इंटू काय रे, OH-. आता तुमच्या डोक्यात जात आहे बघा थोडंसं, हा जो स्क्वेअर ब्रॅकेट तो रिप्रेझेंट काय करतो, काय रिप्रेझेंट करतो सांगा, स्क्वेअर ब्रॅकेटचा मिनिंग काय तिथं, कॉन्सन्ट्रेशन, बरोबर नाही सांगा. आणि जर तुम्ही ही रिॲक्शन कशात चालू आहे, हे सगळं काय आहे तुमचं रे, पाणी दिसतंय की नाही, वॉटर फिक्स आहे तुमचं, मग त्या पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन बदलेल का सांगा, म्हणजे 1 लिटर पाणी असेल, पाणी तर फिक्स तेच राहणार आहे ना, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल तेच राहणार. आणि जर तुम्ही आता एक काम केलं, समजा इथे एक काम, त्याच्या खाली एक वाक्य लिहायचं आपण, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O रिमेन्स फिक्स्ड. मग एक काम करतो मी इथं, हा जो दिसतोय ना, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन फिक्स आहे, ही जर व्हॅल्यू फिक्स असेल, आपण मॅथमॅटिक्समध्ये गणितामध्ये फिक्स व्हॅल्यूला काय म्हणतो रे, काय म्हणतो सांगा, कॉन्स्टंट म्हणतो ना. मग एक काम करूया आपण इथं, हा जो दिसतोय ना, याच्यात नवीन कॉन्स्टंट टाकतो मी, म्हणजे काय करतो इथं, तर K" = कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O काय रे, स्क्वेअर केला, कळतंय, ओके. आता ही व्हॅल्यू फक्त इथे पुट करा, Ka इंटू K" इज इक्वल टू काय रे, हां, H3O+ इंटू काय रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. आता थोडंसं चेक करा, हा काय आहे तुमचा कॉन्स्टंट आहे, ए म्हणा किंवा के म्हटलं तर चालतं, मी के करतो ते परत. हां, काय आहे रे, के काय आहे तुमचा पहिला रे, हे सांगा पटकन, के काय आहे पहिला, कॉन्स्टंट आहे, शेजारी कोण आहे, कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंटचा गुणाकार काय येणार, कॉन्स्टंटच येणार का बदलणार, कॉन्स्टंट आला. मग एक काम करतो, या दोघांच्या जागी मी इथं छापतो KW. मग इथं काय झालं बघा, KW इज इक्वल टू, परत एकदा बघायचं काय होतंय, H3O+ इंटू काय रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. आणि आपल्याला व्हॅल्यू माहीतच आहेत याच्या, हे जे कॉन्सन्ट्रेशन दिसतं ना पाण्याचं इथं, हे वालं आपण काय करतो बघा तिथं, पण त्याच्या अगोदर इथं चेक करा थोडंसं, वेअर KW ला काय म्हणतो मी रे, सांगा बरं काय, KW इज युअर आयोनिक प्रोडक्ट. हां, त्याला नाव दिलं आपण, ते कॉन्स्टंट म्हणले नाव दिलं पाहिजे ना काही, तर हा काय झाला तुमचा आयोनिक प्रोडक्ट ऑफ कशाचा रे, वॉटरचा. हा मी प्रोडक्ट इथं घेतला. आता पुढं काय करायचं, मला त्याला डिफाईन करायचं आहे.
तो कशाचा प्रोडक्ट आहे बघा बरं, कशाचा प्रोडक्ट आहे? हे दोन टर्म कळतात सगळ्यांना, समजतंय का? तेच बघून मला इथे खाली लिहायचं आहे. मग एक काम करतो, त्याला डिफाईन कसं करतो बघा, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर हेच लिहायचं. कसं लिहिताना बघा पुढं रे प्रोडक्ट दिसतोय ना, इट इज द प्रोडक्ट ऑफ, इट इज द कशाचा प्रोडक्ट आहे बघा जरा तिथं, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन दिसते ना दोघांचं, पण कसलं पाहिजे मला, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ या दोन्ही आयनची. ह्याचं नाव सांगा मला काय, पुढचा आयन कोणता आहे रे, पुढचा कोणता आहे सांगा, हायड्रॉक्झिल दिसतोय, आणि अलीकडचा कोणता आहे, हायड्रोनियम, बरोबर नाही सांगा. मग प्रोडक्ट कशाचा झाला, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम, हायड्रोनियम अँड हायड्रॉक्झिल आयन, हायड्रॉक्झिल आयन. म्हणजे मी काय करतो रे, ह्या दोघांचा जर प्रोडक्ट घेतला तर त्याला काय म्हणणार रे, काय नाही तू त्याला आयोनिक, छोटासा बॉक्स करायचा. हा झाला तुमचा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आता पुढं काय करायचं आहे, जर मी चेक केलं इथं तर मला माहित आहे याची व्हॅल्यू असते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस असतो माझ्याकडे 1 × 10⁻⁷ किती रे, -7, बरोबर का. आणि OH मायनस पण काय असतो, किती घेतो तेवढाच घेतो, म्हणजे किती असते त्याची व्हॅल्यू सांगा पुढे पटकन. कॉन्सन्ट्रेशन काय रे, OH मायनसची किती असते, अरे किती घ्यायची, सेम म्हणजे किती 1 × 10⁻⁷ घेतले. आता पुढं काय करायचं त्याच्या, त्या व्हॅल्यू पुट करा वरती, म्हणजे इथं काय झालं वरती बघा तयार. तर हां KW बरोबर काय झालं, याची व्हॅल्यू किती आहे, हे किती आहे 1 × 10⁻⁷, पुट करा तिथं 1 × 10⁻⁷ इंटू याची किती आहे पुढच्याची 1 × 10⁻⁷. आता चेक करा 10 तुमचा बेस काय आहे रे, बेस सेम दिसतोय सगळ्यांना. जर बेस सेम असेल तर मी पॉवर काय करतो त्याच्या ॲड करतो. मग पटकन सांगायचं -7 हां 1 × मायनस काय झालं रे 14 झालं. हा फॉर्म्युला कशाचा झाला, KWचा झाला. अरे समजते का तुम्हाला, एक तर MCQला विचारतील किंवा विचारतील प्रो दॅट म्हणतील तिथं, तसं हे सगळे लिहायला लागणार ना तुम्हाला तिथं. कळाले काय करायचं आहे, अरे समजते का. पटकन व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या फास्ट थोडंसं. आता पुढं काय करायचं बघा, इथपर्यंत क्लिअर झालंय सगळ्यांना की आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर काय होता, वॉटर डिसोसिएट कसं व्हायचं. त्याच्यामध्ये बिकरच्या आतमध्ये जाऊन आपण बघितलं ना, बिकरमध्ये व्हिडिओ टाकलेले ना आपण, आज जाऊन बघितलं की नेमकं पाणी तुटतंय कसं, पाण्याचे तुकडे कसे होतात किंवा मी ते मांडतो कसं. फक्त आता एक फॉर्म्युला फक्त डोक्यात ठेवायचा, KW म्हणजे काय अगोदर मला सांगा पटकन. आणि KW म्हणजे काय, आयोनिक प्रोडक्ट कशाचा, वॉटरचा. त्याची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 1 × 10⁻⁴. हे आयोनिक प्रोडक्ट म्हणजे काय ॲक्च्युली, तो प्रोडक्ट कशाचा आहे, पाण्याच्या कशाचा, आयन्सचा. पाणी दोन आयन कोणतं तयार करतं रे, पहिला कोणता आयन आहे रे H3O प्लस. त्या आयनचं नाव काय लिहिले फळ्यावरती, काय नाव होतं आयनचं त्या, इथे लिहिले कुठं बघा मी, कुठे गेला रे, हां हायड्रोनियम आयन होता. आणि दुसरा कोणता होता, हायड्रॉक्झिल आयन होता. इथं फक्त आयन राहिले बघा माझं लिहायचं, आयन लिहा फक्त डेफिनेशनमध्ये. ओके, आता पुढं काय करायचं आहे की आपण जी सुरुवात केली ती कुठून सुरुवात केली ती रे, जे माझं पहिलं लेक्चर होतं ॲसिड कोण बेस कोण. आता पुढे एक काम करायचं आहे, मला ॲसिड आहे का बेस आहे ते चेक करायचं आहे. मग एक सायंटिस्ट होता ज्याचं नाव सोरेन्सन होतं. त्यानं काय केलं, 1909 मध्ये एक थेअरी मांडली, pH आणि pOH नावाची एक स्केल आणली, जी तुम्ही 5वी 6वी 7वीला पण बघितलं की नाही सांगा अगोदर, आठवतंय का. pH असतो माहित आहे ना, 0 ते 7 सॉरी 0 to 7, 7 परत 7 to 14 असतो, हे माहित आहे सगळ्यांना. 0 to 7 काय असतो pH रे, ॲसिडिक असतो की नाही सांगा. 7ला काय असतो, न्यूट्रल. आणि त्याच्यानंतर अबो 7 काय असतो, बेस असतो. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. आता पुढं मला काही हेडिंग द्या, पुढं तिथं सांगतो तुम्हाला, तिथं एक हेडिंग द्या पुढं, pH अँड pOH. एक काम करा तिथं सांगतो काय हेडिंग द्यायचं बघा. हां pH अँड pOH, पेज नंबर सेकंड ना, हां पेज सेकंड. आता हे सगळं काम कोणी केलंय, एक सायंटिस्टने सांगितलं, ज्याचं नाव काय होतं रे सोरेन्सन. त्या सोरेन्सननं काय केलं रे,
1909 मध्ये सोरेनसन इंट्रोड्यूस केली कन्सेप्ट, इंट्रोड्यूस्ड अ कन्सेप्ट फॉर ॲसिडिटी अँड बेसिसिटी ऑफ कंपाऊंड्स करतो मी, म्हणजे कंपाऊंडची ॲसिडिटी आणि बेसिसिटी बघायसाठी कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. तो कोणते लेटर वापरतो? पीएच आणि पीओएच वापरतो. आता इथं जो दोघांमध्ये कॉमन काय दिसतं इथं रे? दोघांमध्ये कॉमन काय आहे? पी दिसतोय कॉमन. त्या पीचा अर्थ असतो पी स्टँड्स फॉर पोटेन्स. या पोटेन्सचा मिनिंग असतो स्ट्रेंथ रे. म्हणजे तो तुम्हाला कशाचं काम करतोय सांगायचं रे. हा जो सायंटिस्ट होता ना तो तुम्हाला काय सांगणार आहे? एक काहीतरी व्हॅल्यू देईल तुम्हाला, त्या व्हॅल्यू बघून सांगायचं की तुमच्या ॲसिडची स्ट्रेंथ किती असेल किंवा बेसची स्ट्रेंथ किती असेल. हे क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजे समजा 7ला न्यूट्रल असेल माझं ॲसिड, 7पेक्षा मी कमी 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 होत गेलो, जेवढा मी 7पेक्षा कमी असेल तेवढा मी स्ट्रॉंग ॲसिड असणार आहे. कळतंय सगळ्यांना? आणि 7पासून 8 9 10 11 12 13 14 पर्यंत जशी माझी व्हॅल्यू वाढेल तसा मी काय असणार? स्ट्रॉंग बेस असणार. कळतंय सगळ्यांना? आणि 7ला बरोबर काय असणार? मी न्यूट्रल असणार. हे तर मान्य आहे सगळ्यांना. मग एक काम करतो, डायरेक्टली त्याच्यापासून सुरुवात करूया. तो काय सांगतोय बघा तुम्हाला, तर पीएच काय असतो तुमचा? पीएच म्हणजे काय? तर निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन कशाचं राव? H प्लस आयन्स करतो रे. H प्लस आयन्स सिंपल आहे, बघून फक्त छापायचं आहे खाली रे. पीएच दिसतोय सगळ्यांना? पीएच इज इक्वल टू हे निगेटिव्ह लॉगॅरिथम म्हणजे काय? मायनस टाकायचं, लॉग टाकायचं. त्याला बेस किती असणार? 10. नाही लिहिला तर चालतोय, बेस 10. ओके. पुढं कॉन्सन्ट्रेशन कशाचं आहे रे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स. हे झालं इक्वेशन पहिलं माझ्याकडे. आता सेम तसं पीओएच काय असेल मग सांगा पटकन मला. मी पीओएच कसा लिहिणार इथं? पीओएच काय करायचं बोला? निगेटिव्ह असणार. निगेटिव्हच घ्यायचं, दोघं पण निगेटिव्ह असतात रे. पण ॲसिड आहे म्हणून मी काय घेतलं? H प्लस घेतला. बेसला काय घ्यायचं? OH मायनस घ्यायचं. बाकी सगळं सेम. मग मला डेफिनेशन सांगा फळ्याकडे बघा तिकडं. हे लिहून अगोदर पुढं लक्ष द्या. काय लिहायचं सांगा? निगेटिव्ह लॉगॅरिथम कशासाठी रे? टू द बेस किती घ्यायचा? बेस 10. कशाचं? ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कशाचं? OH मायनस आयन्स. आता पटकन सांगायचं मला. फॉर्म्युला काय बनेल इथं? POH बरोबर मायनस लॉग आहे तसा आणि कंसामध्ये काय टाकायचं? OH मायनस आयन्स. हे झालं इक्वेशन माझ्याकडे सेकंड झालं. इथंच मी लिहून घेतो. कळालं काय करतोय? अरे समजलं का? हे सोपी कन्सेप्ट आहे, एवढेच फक्त डेफिनेशन आहे. आता पुढे याच्यानंतर काय होतंय रे? 2022 साली मार्चच्या एक्झाममध्ये याच्यातला एक प्रश्न पडलेला. काय प्रश्न होता तुमच्याकडे बघा, याच्यावरतीच होता. क्वेश्चन होता डिराइव ऑन रिलेशनशिप बिटवीन पीएच अँड पीओएच. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आणि त्याचं साल काय होतं? काय सांगितलं मी तुम्हाला रे? मार्च 2022 हा प्रश्न आहे तुमच्याकडे होता. सोपा आहे कन्सेप्ट आहे. आता जर असा 2 मार्काचा जर प्रश्न पडला तर तुम्ही काय करणार तिथं? सगळ्यात पहिली सुरुवात कुठून करायची बघा. तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे एक रिलेशन मी शिकवले बघा तुम्हाला. वी हॅव आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. काय फॉर्म्युला होता रे शेवटचा? आठवते का कोणाला बघा? किंवा पहिला फॉर्म्युला सांगा मला आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरचा. काय होता बघा बरं? KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन कशाचं होतं इथं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस. ओके. पुढं काय रे? इंटू कॉन्सन्ट्रेशन कशाचं रे? OH मायनसचं. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना? अरे समजते का काय करतोय आपण? कळतंय का? डोक्यात जाते काय करतोय? ओके. आता पुढं काय करायचं तुम्हाला बघा. याच्यानंतर तुमच्याकडे KW ची व्हॅल्यू किती होती इथं रे? किती होती सांगा पटकन? 1 इंटू किंवा डायरेक्टली करू का? 10⁻14 करू का इथं? ओके. 10⁻14 इज इक्वल टू काय रे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू काय रे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना?
आता एक काम करतो मी इथं, मला काय करायचं आहे, पॉवर इथनं गायब करायचं आहे. मला जर पॉवर गायब करायची असेल तर मी काय करतो, लॉग घेतला पाहिजे दोन्हीचा. मग काय लिहायचं इथं बघा, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स रे, दोन्ही बाजूचा मी लॉग घेणार. मग काय होणार बघा इथं, लॉग ऑफ कशाचा रे, 10⁻⁻ काय रे 14 इज इक्वल टू काय होणार, या दोघांचा लॉग घ्या, फक्त ब्रॅकेटमध्ये दोघांना एकत्र लिहायचं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस, पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय रे OH मायनस घेतला, मी इथं ब्रॅकेट क्लोज केला. आता एक काम करूया आपण, लॉग 10 असेल आणि पॉवर 14 असेल तर काय करतो आपण इथं, त्या 14ला काय करायचं पुढं घ्यायचं, जिथं तयार काय झालं बघा इथं -14, पुढं काय लिहूया इज इक्वल टू, सॉरी -14 इंटू काय रे लॉग 10 इज इक्वल टू काय, लॉग अप्लाय करा. आता बघा लॉगमध्ये ही कोणतं साइन आहे मध्ये, इंटू प्रोडक्टच आहे. मग काय होतं, लॉगमध्ये गुणाकार असेल तर त्याची काय करायची बेरीज, म्हणजे काय करायचं त्याची ॲडिशन करायची. मग एक काम करा, लॉग A प्लस लॉग B करा. ए काय आहे H3O प्लस, पुढे सांगा पटकन मला, प्लस काय रे B काय आहे तुमचा लॉग OH मायनस. आता पटकन मला सांगा, हा जो लॉग 10 असतो तो किती असतो, 1 घेतो मी, म्हणजे काही तर शिल्लक राहिलं -14 इज इक्वल टू, हे बाकीचं सेम ठेवा तसंच रे, लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस काय रे लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आता एक काम करतो मी, हा जो मायनस आहे तो तिकडे घेऊन जातो, म्हणजे सगळ्याला अप्लाय काय होणार तिथं तुमचं मायनस होणार. फक्त एक काम काय करायचं बघा लिहिताना, हा 14 मी तसाच ठेवला इज इक्वल टू मायनस लॉग ब्रॅकेटमध्ये काय रे H3O प्लस, ह्याला एक ब्रॅकेट टाकतो छोटासा असा, मध्ये प्लस तसंच ठेवतो, प्लस ब्रॅकेटमध्ये काय अप्लाय करायचं आहे मला मायनस करायचं आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय झालं मायनस लॉग OH मायनस, आणि ते एक ब्रॅकेट असा क्लोज करतो. आता मी ऑब्झर्वेशन केलं, या दोन व्हॅल्यूज आहेत त्या मला कुठं दिसतात फळ्यावरती 1 आणि ॲक्च्युली 1 म्हणजे तेच आहे बरं का रे, H3O प्लस म्हणजे तेच असतं इथे. 1 आणि 2 कुठं मॅच होत आहे सांगा बरं, कुठं मॅच होतंय. म्हटल्यास मी काय करतो, परत एकदा तिथे लिहितो, परत एकदा फॉर्म्युला पुढे लिहितो बघा याच्या पुढं. मला पटकन सांगा तुमच्याकडे फॉर्म्युला काय आहेत बघा, वी हॅव pH चा फॉर्म्युला सांगा, pH इज इक्वल टू काय असतो रे निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H प्लस, किंवा काय म्हणलं मी त्याला H3O प्लस आयन झाला, आणि POH चा काय असेल, POH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ कशाचा OH मायनस आयनचा. ह्यांना मी नाव देतो पहिलं दुसरं, ह्या डेरिव्हेशनमध्ये चालू आहे बरं का हे सगळं. ओके, आता बघा इक्वेशन, हे इक्वेशन कसं बनेल तुमचं त्याच्यानुसार, मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय बनतंय बघा इथं 14 इज इक्वल टू काय, याच्या जागी काय लिहायचं, काय लिहिणार सांगा पडतं, याच्या जागी pH छापायचा तिथं, आणि त्याच्या जागी पुढच्या ज्या POH, म्हणजे काय झालं 14 इज इक्वल टू pH प्लस POH, म्हणजे फायनली मी एका बॉक्समध्ये लिहितो छोट्याशा, pH प्लस POH किती असते बेरीज याची रे, POH इज इक्वल टू 14. इथंपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना, अरे समजतंय का, सोपं आहे का नाही सांगा. आता 3 कंडिशन कशा बनतात बघा, हे सगळं झाल्यानंतर एक्स्ट्रा एक पॉईंट मी इथे ॲड करतो नोट्समध्ये माझ्या. पहिली कंडिशन काय आहे बघा, जर समजा तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू असेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस असेल, ह्याची व्हॅल्यू किती असते रे 1 × 10⁻⁻7 घेतो, दोघांची सेम आहे, नेहमी केली ना मी. ओके, हे जर सेम असेल तर pH किती असेल बघा बरं, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, डोकं चालतंय का बघा, जेवढं H प्लस आहे तेवढं OH मायनस आहे, म्हणजे दोघे एकमेकांना खाणार ना, खाऊन टाकणार ना, मग कॅन्सल झाले म्हणजे pH काय झाला, हे बघा डोकं चालतंय का. H प्लस समजा 10 असतील, OH मायनस पण 10 असतील, 10 0 झालं बरोबर. आयन दिसतोय 10 म्हणजे +10 -10 रे, H प्लस 10 आणि OH मायनस 10 झाले रे, अधिक 10 वजा 10 0 झालं, डोक्यात जाते का, म्हणजे आयन शिल्लक आहे का तिथं कुठला, जर आयन नसेल याचा अर्थ pH किती असतोय त्याचा, आताच तुम्ही सांगितलं ना मला, pH इज इक्वल टू किती घ्यायचा इथं 7 घेतला. आणि सोल्युशन कसं असेल ते, अरे हे वालं सोल्युशन कसं असेल, हां न्यूट्रलसाठी झालं, न्यूट्रलसाठी घेतो मी. आता याच्यानंतर पुढं जर समजा जर
माझं कॉन्सन्ट्रेशन जर H3O+ जर ग्रेटर दॅन 10⁻⁷ असेल, याचा अर्थ इथं कसं करतो बघा, हा माझा pH असतो लेस दॅन 7. म्हणजे हे सोल्युशन कसं झालं माझं, pH 7 पेक्षा कमी म्हणजे कुठलं झालं रे, ॲसिडचं झालं. ठीक, हां ॲसिडिकचं. आता शेवटची केस काय असेल मग बेसिकसाठी, काय करायचं सांगा बेसिकसाठी, याचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इज लेस दॅन 10⁻⁷. याचा अर्थ युअर pH विल बी ग्रेटर दॅन 7. तुम्हाला समजा मी लिटमस पेपर दिले, कुठल्या कलरचे असतात लिटमस पेपर, रेड आणि ब्लूचा असतो. ओके, रेड घ्या किंवा ब्लू घ्या. पहिल्या सोल्युशनमध्ये काय होणार, इथं पहिल्यामध्ये न्यूट्रलमध्ये काय होतं, रेडचा रेडच राहतो, ब्लूचा ब्लूच राहणार, ए बरोबर ना न्यूट्रलमध्ये. हां, ॲसिडमध्ये काय होतं रे, रेडचा ए, रेडचा रेड, ब्ल्यूचा रेड होतो. क्लिअर. बेसमध्ये झालंय की रे मागच्या लेक्चरला, हां ब्लूमध्ये रेडचा ब्लू, बरोबर नाही सांगा. अरे डोक्यात जातंय का, लिटमस पेपर म्हणतात मराठीमध्ये त्याला. ॲसिडच्या द्रावणामध्ये, बरोबर नाही सांगा, ब्लूचा काय झाला, निळ्याचा लाल. डोक्यात एक ठेवायचं, ॲसिडमध्ये लाल होणार. ॲसिड डेंजर आहे नाही सांगा, खतरा आहे, धोका देतो तुम्हाला. ॲसिड म्हटलं की धोका, धोका म्हटलं की कुठला कलर, लाल कलर डोक्यात राहतोय. ब्ल्यू कुठे येतोय, बेसमध्ये. बेस सेफ आहे, एवढं टेन्शन नाही तुम्हाला काय. हां, आता समजा बरं का रे, हे सगळं मी एका स्केलवरती मांडलं. एक छोटीशी पट्टी इथं ड्रॉ करतो. हां, पट्टीच्या इथं सेंटरला कोणता पॉईंट असतोय रे, 7 घेतो ना. इथं सुरुवातीला 0 आणि इथं कोणता रे, 14 घेतला. आता पटकन मला सांगायचं, पॉईंट सांगायचे. 7 पेक्षा कमी काय आहे, ह्या 7च्या अलीकडे काय आहे तुमचं, ॲसिड. ओके, इथं काय आहे रे, ह्या 7चा बरोबर पॉईंट, इथं पॉईंट काढायला होतोय असा, न्यूट्रल घेतला. आणि इथं काय आहे 14 नंबरला, इथं रे बेस. म्हणजे 7 पेक्षा मोठा काय झाला तुमचा रे, बेस झाला. एवढा फालतू क्वेश्चन नाही तुम्हाला कुठं विचारणार. हे रिलेशन फक्त स्टेट बोर्डला कुठं तर तुमच्या पेपरमध्ये विचारलं तर विचारतील ते बी कशाला, डिराईव्ह करा. ऑलरेडी विचारलेला प्रश्न होता म्हणून मी ते टाकलंय बघा, मार्च 22ला तुम्हाला हा. आणि सोपा डेरिव्हेशन, काय प्रॉब्लेम नाही. आता हा सगळा उठाटेप कशावरून झालाय बघा रे, हे सगळं झालं कुठून सुरुवात केली ती याची मी, कशामुळे झालं हे सगळं, कोणती कन्सेप्ट आहे माझ्याकडे याची, ॲसिड आणि बेसचे. आपण सुरुवातीपासून बघत होतो का नाही सांगा. हा जो H+ दिला, हे H+ द्यायचं काम कोणाचं आहे, हे बोला प्रथम, कोणाचं आहे, ॲसिडचा आहे. आणि हा जो OH- देतो, हा OH- कोण देतं, बेस देतं. पण कशामध्ये देतात हे सगळं, पाण्यामध्ये ना. थोडीसाच हवेत धरलं तुम्हाला दिलं आपण, आणि पाण्यामध्ये देते कन्सेप्ट कोणी सांगितलं तुम्हाला रे, ही सगळी कन्सेप्ट. पाण्यामध्ये जो H+ देतो तो काय झाला माझा ॲसिड, पाण्यामध्ये जो OH- देतो तो काय झाला माझा बेस. कोणी सांगितलंय, आर्रेनियसने सांगितलंय. इथे लिहितो पुढे फॉर्म्युला बघा त्याचा, आर्रेनियस, त्यानं तुम्हाला सांगितलं कन्सेप्ट. आणि ॲक्च्युली थेअरी कुठे आहे सांगू का, केमिस्ट्री जर तुम्ही म्हणला नाही, हे जेवढं सगळं होतं ना, केमिस्ट्रीचं अल्टिमेट टार्गेट काय आहे रे. आता मी तुम्हाला शिकवतोय ठीक आहे, ह्या गोष्टी कळतात मला, काही प्रॉब्लेम नाही. पण केमिस्ट्री मी कशासाठी शिकतोय, हे जे होतं ना सगळं, ॲसिड असेल तुमचा, बेस असेल, कोणता पण स्पेसिस असेल, एखादा स्पेसिस दुसऱ्या स्पेसिस बरोबर बॉन्ड कधी तयार करतो, कधी करतो सांगा, ज्यावेळी त्याला गरज असेल ना. आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट तो H+ दिला, OH- दिला. आपण जर बघितलं असेल तर बघा, हा HCl होता, शेजारी NaOH होता ना. आठवते रिएक्शन 10वीमध्ये झाली तुम्हाला, ॲसिड प्लस बेस काय होतं रे, काय तयार झालं होतं, हां काय होतं सांगा, NaOH प्लस काय झालं होतं, H2O. एक मिनिट, चुकलं हां, NaCl पाहिजे ना, NaCl, सॉल्ट प्लस पाणी तयार झालं होतं ना. म्हणजे होतं कशाला, हे काय करतात रे, स्वतःच्या स्टॅबिलिटीसाठी मला जी गरज पूर्ण करतोय तो स्पेसिस सगळे शोधायचे काम करतात. पूर्ण तुमची ऑर्गॅनिक आहे ना, पूर्ण ऑर्गॅनिक असेल तर हा असा टाईपचा पार्ट असेल, हा सगळा डिपेंड राहतो. ते काय करतात, स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःसारखा स्पेसिस शोधतात रे. स्वतःचा फायदा म्हणजे कळतो का, की आपण म्हणतो बघा, मग मी तुम्हाला अक्षराचं बोललो ना तिथं, की मला काय वाटतं की बाबा माझं सगळ्यात खराब अक्षर असेल किंवा मला स्टॅबिलिटी पाहिजे म्हणून आपण दुसऱ्याचं बघत बसतो का नाही सांगा. म्हणजे दुसरा काय करतोय ते आपण बघत बसतो याच्यामध्ये. एक काम करा, व्हिडिओ इथं पॉज करा, हे पटकन नोट डाऊन करा, फास्ट थोडंसं. ओके, झालं असेल सगळ्यांचं इथंपर्यंत. आता एक काम करायचं आपण सांगतो इथं. काल आणि आजचे लेक्चरमध्ये टोटल फॉर्म्युले 3 ते 4 बघितले, आठवतंय सगळ्यांना,
ओके, माझ्याकडे पटकन सांगा मला पहिला फॉर्म्युला कोणता होता याच्यामध्ये रे, कालच्या लेक्चरला बघितलेला. परत एकदा अल्फाचा सांगा. अल्फाचा सांगा मला वीक ॲसिडचा पहिला काय फॉर्म्युला होता. हे बोला पटकन. अल्फा इज इक्वल टू काय रे, स्क्वेअर रूट ऑफ काय, के अपॉन सी, बरोबर का. और काय रे, अल्फा इज इक्वल टू के ए इंटू काय रे, व्ही होतं. आता स्ट्रॉंग आहे सॉरी वीक बेसचा पण सेम तसंच होता, फक्त काय काय केच्या जागी काय टाकायचं होतं, अरे काय टाकायचं होतं केच्या जागी, के बी टाकायचं, ते राहू दिलं यायचं. आता इथं मी दुसरा इथं याच्यामध्ये फॉर्म्युला ॲड करतो. तुम्ही मला सांगा के डब्ल्यू काय होतं तुमच्याकडे. के डब्ल्यू म्हणजे आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर होता. मला ते त्याचं इक्वेशन सांगा, मग व्हॅल्यू सांगा त्याची. काय इक्वेशन होतं रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू काय रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आणि याची के डब्ल्यूची व्हॅल्यू काय होती तुमच्याकडे, के डब्ल्यू इज इक्वल टू 1 × 10⁻⁻14. आठवते का, आणि कळालं का, एवढंच होतं त्याच्यामध्ये. आणि तिसरा फॉर्म्युला काय होता, तिसरा काय फॉर्म्युला होता, कुठे गेला, पीएचचा होता ना रे. हां इथं लिहिलं आहे बघा, पीएच आणि POH, PH प्लस काय रे, POH इज इक्वल टू काय रे 14 होता. आणि पीएच मध्ये 3 फॉर्म्युला पण तयार केले. तुमचा जर हा पीएच असेल, कुठे गेला तो पीएच आहे, इथं लिहिलाय खाली. पीएच जर 7 असेल तर काय होतं सोल्युशन, न्यूट्रल होतं. त्याच्यानंतर पीएच जर तुमचा जर लेस दॅन 7 असेल तर ॲसिडिक होतं. त्याच्यानंतर तिसरा काय होता रे, पीएच जर तुमचा ग्रेटर दॅन 7 असेल तर सोल्युशन कसलं झालं तुमचं, बेस असेल ना, बेसिक असेल, बेसिक. आणि हे झालं व्हॅल्यूवरनं बघायचं. मी तुम्हाला लिटमसचं पण बोललो ना की लाल लिटमस, रेड लिटमस आणि ब्लू लिटमस होता. जर मी रेड लिटमस डीप केला, रेडचा रेड राहिला किंवा रेडचा ब्लू झाला तर बेस होता ना, आणि ब्लूचा रेड झाला तर ॲसिड होता. आठवतंय का. ओके, ॲसिडमध्ये कोणतं लिटमस कोणता कलर दाखवतो, ॲसिडमध्ये धोका. धोका म्हणजे कुठला, रेड झाला बरोबर. बेसमध्ये ब्ल्यू दाखवतो, बीबी दिसतंय ना तिथं, बेस ब्लू लक्षात ठेवा फक्त. ॲसिड म्हणजे धोका, म्हणजे तुमच्या लक्षात राहते. आता काम करायचं, काल पण मी तुम्हाला सांगितलं, आज पण सांगतो, याचं मॅक्झिमम टाईम प्रॅक्टिस करायचं. आता तुमच्या हातामध्ये खूप वेळ शिल्लक आहे का नाही सांगा, टाईम शिल्लक आहे, तुम्ही आत्ता वेळ दिला पाहिजे प्रॉपर आहे. एकदा हातातनं वेळ निघून गेली का नाही, प्रथम वाजवत बसायचं. जोपर्यंत माणसाच्या हातात एखादी गोष्ट आहे तोपर्यंत त्यांना किंमत कळत नाही बरं का त्याची, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. परत बोर्डाचे एक दिवस आधी येऊन बसणार माझ्यापुढे, सर टीका करून द्या, तसं चालतंय विरे. ठीक आहे, चालतंय. आज थांबूया आपण इथंच.